प्रभूमध्ये सलाम. प्रियांनो, सर्वात प्रभावी संदेश तो नसतो जो पुलपिटवरून सांगितला जातो, तर तो असतो जो प्रथम देवाच्या सानिध्यात गुप्त प्रार्थनेच्या स्थळी आपल्या स्वतःच्या हृदयात स्वीकारला जातो. बिफोर यू प्रीच टू अदर्स, व्हेन वॉज द लास्ट टाइम यू प्रीच द गॉस्पेल टू युअर ओन हार्ट? प्रेज द लॉर्ड. मी इमॅन्युअल ख्रिस्ती पुन्हा एकदा केवळ सत्य सुवार्तेच्या माध्यमातून आपल्या समोर एक नवीन विषय घेऊन येत आहे. तो म्हणजे सेवकांनो, उपदेश करण्यापूर्वी स्वतःला उपदेश करा. सेवकांनो, आपण इतरांना पश्चाताप, पवित्रता आणि आज्ञाधारकतेसाठी बोलावण्यापूर्वी देवाच्या वचनाने स्वतःच्या अंतःकरणाची परीक्षा घ्या. खरा सेवक तो नाही जो केवळ पवित्र शास्त्र जाणतो, तर तो आहे जो दररोज त्या पवित्र शास्त्राच्या अधीन राहतो. पवित्र शास्त्र शिकवते की देवाचे वचन हे जिवंत, पवित्र, सामर्थ्यशाली आणि प्रभावी आहे. ते आपल्या अंतःकरणातील अगदी खोल विचार व हेतू उघड करणारा असा आहे. म्हणून आपण तयार केलेला प्रत्येक संदेश आपल्या स्वतःच्या जीवनात कार्य करणारा असा संदेश असला पाहिजे. मेनी कॅन प्रीच फ्रॉम द पुलपिट, बट कॅन दे फर्स्ट सबमिट टू द मेसेज दे प्रीच? आपली प्रार्थना, उपासना आणि आज्ञाधारकता ही लोकांना दाखवण्यासाठी नव्हे, तर प्रभू येशू ख्रिस्ताबरोबरच्या आपल्या खऱ्या सहभागासाठी असली पाहिजे. सेवकांनो, आपण ख्रिस्ताविषयी केवळ बोलू नये, तर ख्रिस्तामध्ये जगले पाहिजे. आपण ज्या सुवार्तेची घोषणा करतो त्याच सुवार्तेच्या अधीन आपण दररोज आणि दररोज चाललं पाहिजे. सेवकाचा अधिकार त्याच्या वाक्चातुर्यावरून येत नाही, तर देवाच्या कृपेने व पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने रूपांतरित झालेल्या जीवनातून येतो. तुमची सेवा तुमच्या देवाबरोबरच्या नात्यापेक्षा कधीही मोठी होऊ देऊ नका. प्रत्येक संदेशाने प्रथम तुमच्या स्वतःच्या आत्म्याला दोषी ठरवावे. प्रत्येक बायबल अभ्यासाने प्रथम तुमचे स्वतःचे मन नवीन करावे. प्रत्येक पवित्रतेच्या आव्हानाने प्रथम तुमचे स्वतःचे जीवन घडवावे. म्हणून सेवकांनो, केवळ संदेश तयार करू नका, तर देवाला तुमचे हृदय तयार करू द्या. कारण बदललेले जीवन हे सर्वात प्रभावी संदेश असे आहे. Don't just prepare sermons. Let God prepare your heart, because a transformed life is the loudest sermon you will ever preach. जेव्हा संदेश देणारा गुप्त जीवनात विश्वासू असतो, तेव्हा देव सार्वजनिक सेवेमध्ये त्या संदेशाला सामर्थ्य पुरवतो आणि आपण ज्या सत्याचा उपदेश करतो ते स्वतः आचरणास आणण्यास नकार देऊ नका. उलट आपण ज्या सुवार्तेची घोषणा करतो त्याचे जिवंत साक्षी व्हा, जेणेकरून सर्व गौरव केवळ प्रभू येशू ख्रिस्ताला मिळेल. याकोब 1:22 मध्ये म्हणतो की वचनाचे केवळ ऐकणारे होऊ नका, तर आचरणारे असे व्हा. सेवकांनो, इतरांना उपदेश करण्यापूर्वी स्वतःला उपदेश करा. कारण देव प्रथम सेवकाचे हृदय घडवितो आणि मग त्याच्या सेवेला तो आशीर्वादित करतो. Pastors spend more time applying scripture than explaining scripture. Let the gospel transform you before it flows to you. सेवकांनो, पवित्र शास्त्र समजून सांगण्यापेक्षा ते स्वतःच्या जीवनात लागू करण्यासाठी अधिक वेळ द्या. प्रथम सुवार्तेने तुम्हाला बदलू द्या, मग देव तुमच्याद्वारे इतरांना बदलेल. May God bless you.